जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज बारामतीत दाखल होत आहे। बारामतीमधील जे शारदा प्रांगण आहे येथे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा मुक्कामी असणार आहे। संध्याकाळी 5च्या सुमारास हा पालखी सोहळा बारामतीतील देशमुख चौकातून खरं तर शारदा प्रांगणच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। मात्र बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात जे बॅनर लागलेले आहेत, स्वर्गीय दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अनेक बॅनर लागलेले देशमुख चौकात पाहावयास मिळत आहे। परंतु बारामतीमध्ये देशमुख चौकामध्ये असा एक बॅनर लागलेला आहे। त्या बॅनरकडे सर्व जे वारकरी बांधव आहेत, नागरिकांचं लक्ष आहे ते वेधलं जात आहे। या बॅनरवरती एवढाच निरोप सांगा माझ्या पांडुरंगाला, परत पाठवा देवा माझ्या विठ्ठलाला, असा भावनिक आशयाचा हा बॅनर लावलेला आहे। नक्कीच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे पालखीला नसणार आहेत। मात्र मोठ्या प्रमाणात जे बारामती शहरातील नागरिक आहेत, कार्यकर्ते आहेत, यांच्या वतीने बॅनर लावलेले आहेत आणि हा बॅनर हा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। अगदी बॅनर बघून लोक किंवा वारकरी भावनिक होताना देखील चित्र पाहावयास मिळत आहे। मात्र संध्याकाळच्या वेळेला श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आहे हा बारामतीत दाखल होत आहे। परंतु देशमुख चौक आहे येथे मोठ्या प्रमाणात जे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आशयाचे बॅनर लागलेले सद्यस्थितीत पाहावयास मिळत आहे आणि संध्याकाळी पालखी सोहळा आहे हा बारामतीतील शारदा प्रांगण येथे मुक्कामी असणार आहे। कॅमेरा पर्सन गणेश सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।